हरे कृष्ण. आता आपण गीतेचं पठण केलेलं आहे, मंगलाचरण झालेले आहे. तर सर्वात पहिले प्रथम इथे आपण भगवंतांना प्रणाम करूया. आपल्या समोर स्क्रीनवर भगवंतांचा विग्रह आहे. तसंच आपले इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांना देखील वंदन आहे. आणि आपला उपक्रम जिथून सुरू झालेला आहे तो इस्कॉनचे मंगलोर कर्नाटक येथील श्री श्री राधा गोविंद मंदिराचे जे अध्यक्ष आहे श्री नामनिष्ठा दास यांना देखील प्रणाम करून उपस्थित सर्व साधकांचे डिओटीज भक्तगणांचं या आपल्या या वर्गामध्ये सर्वांचे स्वागत आहे. हरे कृष्ण, हरी बोल. आजचा आपला अध्याय आहे तिसरा, कर्मयोग, कर्माचा योग. त्यापूर्वी आपण काल श्रील प्रभुपादांचरणी नम्रवंदन आपण आता केलेलं आहे. काल आपण जो दुसरा अध्याय बघितलेला होता की त्याच्यामध्ये अर्जुनाच्या आक्षेपांवर भगवंतांनी जे निराकरण सांगून दिलेलं आहे की अर्जुनाला जी काही कारण होती, जी 5 कारणांवरती भगवंतांनी जी उत्तरं देऊन दिली की अर्जुनाला प्रश्न होता की करुणा वाटत नाहीये, आनंद नाहीये, पापी प्रतिक्रिया आहे, असमंजस, व स्थितधीर मुनी म्हणजे कोण आहे, मग तो कसा असतो, आणि मग पारवारिक ज्या परंपरा आहेत त्या नष्ट होतील. यावरती भगवंतांनी काय सांगून दिलेलं आहे ते आपण जाणून घेतलेलं होतं की भगवंत सांगतायत की मी म्हणजे देह नाही, मी आत्मा आहे, म्हणजे आपण शरीर नाही. दुसरा आनंद म्हणजे कशामध्ये नाहीये तर स्वर्ग किंवा राज्य. म्हणजे जर तू युद्ध केलंस आणि युद्धामध्ये जर तुला मरण आलं तर तू स्वर्गप्राप्ती होईल, किंवा तू जिंकलास, तुझा विजय झाला तर तुला या पृथ्वीवरती तू राज्य उपभोगशील. पुढे आहे की पापी प्रतिक्रिया म्हणजे भक्तिक्रिया, म्हणजे जो योग आहे, कर्माचा योग सांगून दिलेला आहे की हे केवळ कर्मकांड नाही, तर हे कर्माचा योग आहे आणि ती कशी आहे, भक्तीची क्रिया आहे आणि त्यामुळे ते काही पाप नाही. आणि असमंजस म्हणजे दृढ निश्चयाने तुम्ही भगवंताची सेवा करा. तुम्हाला जे काही संकल्प विकल्प मनात असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त भगवंतांच्या सेवेमध्ये हे सर्व शरणागतीने सर्व त्यांच्यावरती सोपवून द्या. आणि स्थितधीर मुनी, मग त्याच्यामधील शुद्ध दिव्य चेतनेमधील व्यक्ती कशी असते, मग काल आपण ते जाणून घेतलं. आणि पारिवारिक परंपरा नष्ट होतील. आता आजही आपण या तिसऱ्या अध्यायामध्ये की वर्णसंकर रोखण्यासाठी आदर्श बनणं कसं, कशा पद्धतीने, म्हणजे अधर्माचा ज्या पद्धतीने जी लोकसंख्या आहे तर तिचा जी संख्येचा आपल्याला ते प्रमाणच नकोय, नष्टच करायचं आहे, तर त्याच्यासाठी भगवंतांनी काल स्वतःचं उदाहरण जे दिलेलं आहे तर तो आज आपण तिसरा अध्याय जो कर्मयोग आहे त्याच्यामधनं आपण आज जाणून घेणार आहोत. तर आता मुळात आपण काल जे काही पाहिलं की म्हणजे काय करावं, काय करू नये. आता हा मुळात अर्जुनाचा इथे तुम्ही स्क्रीनवर पाहते की हा काही गोंधळ नाही, तर 2 चांगल्या गोष्टींमध्ये किंवा 2 कर्तव्यांपैकी म्हणजे कोणतं कर्तव्य करावं, कोणतं करू नये, असा हा अर्जुनाचा इथे गोंधळ झालेला आहे. कारण पहा, आपण पहिल्या अध्यायात जाणून घेतलं की आपला युद्ध न करण्याचा आग्रह हा अर्जुनाचा होता, आणि या आधीच्या म्हणजे दुसऱ्या अध्यायात भगवंतांच्या वचनांचा तो आशय नीट समजून घेऊ शकला होता का? नाही. आणि त्यामुळे इथे तो गोंधळून गेला आहे आणि त्यामुळे त्याला भगवंतांचं हे जे तुम्ही स्क्रीनवर बघत आहे की अर्जुन आता इथे प्रश्न करत आहे की हे द्व्यर्थी वाटतंय त्याला की नक्की काय आहे, आणि म्हणून ज्ञान आणि कर्म यातील उत्तम मार्ग कोणता आहे, म्हणजे एकम वद, म्हणजे एकवार निश्चयाने सांगा, असं इथे अर्जुन म्हणत आहे. आणि मुळात आपल्या योग्यतेप्रमाणे जे काही मार्ग आपल्यासाठी आहे तर तो आपण नक्कीच निवडायला हवा. तर पहा बरं, जर एखाद्याला पोहता येत नसेल तर त्याला पर्याय काय असेल की तो नावेनेच ती नदी त्या नदीवरती जाऊन म्हणजे ती पार करायची असेल तर त्याला त्या नावेच्या आधारेच जावं लागतं. तसंच या ठिकाणी भगवंत सांगून देतात की ज्ञानयोगींसाठी काय आहे, ज्ञानाचा मार्ग आहे, आणि कर्मयोगींसाठी कर्माचा मार्ग आहे. आणि म्हणून भगवंत सांगतात की नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठन्त्य कर्मकृत. अर्थात आपण एक क्षण सुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. आता बघा, आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत, आपण बसलेलो आहोत. आपण काहीही करत नसलो तरी किमान आपण श्वास घेणं आणि सोडणं ही प्रक्रिया देखील, हे काय आहे, नुसतं बसणं ही देखील कर्मच आहे, असं भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे की एक क्षण देखील आपण प्राणी मात्र, मनुष्य जीव
कर्म न केल्याशिवाय राहू शकत नाही. आणि म्हणूनच आता या चित्रामध्ये बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय, की कसा हा मनुष्य म्हणजे बाहेरील जी वेशभूषा, काल जे स्थितप्रज्ञाचं मुनींचं वर्णन होतं, तर इथे हा जो दंभ करत आहे, हा मिथ्याचार जो दाखवलेला आहे. आता या वेशभूषेद्वारा साधू असल्याचा याचा देखावा म्हणजे काय आहे? दंभ आहे. मुळात जरी त्याने इंद्रियांच्या विषयांचा बाहेरून त्याग केलेला असेल, म्हणजे आपण समजतोय, की आता मी कर्म करत नाही, तरी पण म्हणजे अशा स्थितीतही तो पूर्णपणे कर्मरहित झालेला दिसत नाही. कारण बाहेरून क्रियारहित जरी दिसत असला, तरी सुद्धा अहंता, ममता आणि कामनेमुळे आसक्तीपूर्वक विषय चिंतनांच्या रूपात विषयभोग रूप मग ते कर्म तर होतच आहे. आणि बघा इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. आता पहिले हा श्लोक पठण करते. कर्मेंद्रियाणि संयम्य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. अनुवाद आहे, की जो कर्मेंद्रिय संयमित करतो, परंतु ज्याचे मन इंद्रिय विषयांचे चिंतन करीत आहे, तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते. म्हणजे इथे दंभाचा, जो मिथ्याचा, जो हे दाखवलेला आहे, असे बरेच असतात. आज सुद्धा आपण भौतिक जगतात पाहत असतो, की अनेक साधू, संत, महंत पदापर्यंत जातात. पण ते मुळात फक्त बाहेरून त्यांचा तो वेशभूषा असते, आंतरिक मुळात त्यांनी इंद्रिय विषयांचं त्यांचं चिंतन चालूच असतं. आता या स्क्रीनवर बघा, हे जे साधू महाराज आहे, त्यांच्या एका हातामध्ये ते सिगारेट आहे, एका हातात मोबाईल फोन आहे, अ, गळ्यात माळा आहे, अ, हातांमध्ये काय-काय त्यांनी घातलंय, अंगठ्या आहेत. म्हणजे अशा प्रकारे साधूचा हा जो जर त्यांचं इंद्रियांवर संयम असणं, कंट्रोल जर असेल, तर हा तो मुळात साधू असू शकतो का? तर नाही. तर साधकांनी पण त्याचप्रमाणे कर्मांचा स्वरूपाने त्याग करायला इथे भगवंतांनी नाही सांगितलंय. तर कामना आसक्ती राहून म्हणजे आसक्ती रहित राहणं आणि तत्परतेनं कर्म करत राहिलं पाहिजे. आणि मुळात वास्तविक त्यागाचा परिचय भगवंत आपल्याला पुढे करून देत आहेत, की इथे बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, की हे जय जगन्नाथ यांचा विग्रह आहे. रथयात्रा जेव्हा निघते. आता हा श्लोक पठण करते. यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्य अर्जुन कर्मेंद्रियः कर्मयोगं सक्तः स विशिष्यते. या उलट जर एखादी प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा म्हणजे कृष्ण भावना भावित प्रारंभ करीत असेल तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. म्हणजे इथे तुम्हाला एक राजा दिसत आहे जे रथयात्रेदरम्यान रस्त्यावर झाडू, साफसफाई याच्यामध्ये करत आहे. इथे आपण पाहतोय. की कशा प्रकारे राजा भगवंत जगन्नाथांच्या रथाच्या वेळी झाडू मारत तर तो ते कर्म आसक्तीरहित करत आहे, की या विचाराने नाही, की मी तर एक राजा आहे, माझं पद काय आहे, माझा अधिकार, या सर्व भौतिक गोष्टींमध्ये तो काही अडकून राहिलेला नाही. तर तो ते कर्म जे आहे ते केवळ आणि केवळ भगवंतांची सेवा व्हावी म्हणून करत आहे. आणि आपण आजही जगन्नाथपुरीला जेव्हा जातो, तेव्हा आपण हे पाहतो, की आज सुद्धा ही परंपरा पुरीला अखंड चालू आहे. आणि मुळात ही काय आहे? कर्मकांड नसून कृष्ण भावनेतील कर्मयोग आहे. आणि म्हणून निष्काम भावाने कर्म करणाऱ्या मनुष्याला श्रेष्ठ असं इथे भगवंतांनी सांगून दिलेलं आहे. त्यासाठी यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तः संगसमाचर. अनुवाद आहे श्री विष्णू प्रित्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, नाही तर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कौंतेया तू आपल्या नियत कर्मांचे पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू नेहमी कर्मबंधनातून मुक्त राहशील. हरे कृष्णा. आता तर मग मनुष्याने बंधनातून सुटण्यासाठी काय केलं पाहिजे? आणि म्हणून इथे भगवंत आपल्याला सांगत आहेत. या चित्रामध्ये स्लाइडमध्ये तुम्ही पाहत आहात, की इथे युधिष्ठिर जेव्हा नारद मुनींना विचारतात. इथे नारद मुनी बसलेले आहेत आणि त्यांच्या बाजूला युधिष्ठिर महाराज आहेत. जेव्हा ते म्हणजे युद्ध जिंकलेले पूर्ण
तेव्हा पांडवांचा जो विजय झाला आणि त्यानंतर युधिष्ठिरांना त्यांचा राज्याभिषेक केला गेला. पण तेव्हा काय झालं, की हे सर्व भगवंतांचं राज्य आहे आणि ते मी कशाप्रकारे चालवू? राज्यकारभार कशाप्रकारे करू? असा प्रश्न म्हणजे युधिष्ठिर महाराजांनी कोणाला केला आहे? नारद मुनींना. म्हणजे बघा धर्मराजांसारखे योग्य अतिशय म्हणजे जे संपूर्ण आयुष्यात सत्यच वचन धर्माचंच पालन करत आलेले आणि ते नारद मुनींचं मार्गदर्शन मागतात. म्हणजे किती उदात्त विचार आहे, नम्र भाव आहे. कारण इथे युधिष्ठिर महाराज हे जाणतात, की एक भक्त या नात्याने म्हणजे भगवंतांचा मी काय आहे? एक भक्त आहे. मी एक दास आहे. या नात्याने आपल्याला संसारापासून जे काही मिळालेलं आहे, त्याला केवळ संसाराच्या सेवेतच अर्पण करायचं आहे. असं हे कर्मबंधनातून मुक्त राहण्याचा हा इथे अतिशय सुंदर स्क्रीनवर दाखवून दिलेला बोध आहे. आणि मग खरोखरच परस्परं भावयंत. आता त्यासाठी आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया, की आता इथे कसं जे त्यागाचं चित्र जे दाखवलेलं आहे. आता इथे भगवंत आहे, मग वेद आहे, मग कर्तव्य आहे, मग त्याग आहे, मग पाऊस आहे, मग धान्य आहे आणि मग त्या धान्यापासूनच आपण जो प्रसादम म्हणजे जे अन्न बनवतो आणि त्याचा जो नैवेद्य प्रसाद आपण विग्रहाला अर्पण करतो, तो नैवेद्य बनतो, प्रसाद बनतो. आणि हा काय आहे? परस्परम भावयंत. हा मनुष्यतेचा उच्चतम विचार आहे. आता यज्ञ म्हणजे काय बरं? तर कर्तव्य कर्म करून म्हणजे शिल्लक राहिलेलं जे काही अन्न ग्रहण करणारे श्रेष्ठ पुरुष आहे, ते सर्व पापांपासून मुक्त होतात. पण जे पापी लोकं असतात, म्हणजे आपण बरेच जण पाहतो, की स्वतःच्या शरीर पोषणासाठी अन्न शिजवतात. तर ते काय आहे? तर ते पापच खातात. आणि खरं तर समाजाकडून आपण काही घेतल्यावर आपणही त्यांना काहीतरी देणं लागतो. हा दातृत्वाचा भाव पाहिजे. हे आपलं काय आहे? कर्तव्य आहे. पण सर्वच लोकं असे असतात का? नाही. त्यांना ही जाणीव होण्यासाठी ते हा उपदेश करून दिलेला आहे. आणि म्हणूनच पुढील श्लोकामध्ये भगवंत संपूर्ण समाजाला कर्तव्य करा. समाजासाठी काही ना काही तुम्ही कर्तव्य तत्पर राहा. यासाठी भगवंत सांगून देत आहे, की वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे यत्न केल्याने सर्व क्रिया शुद्ध होतात. म्हणजे आहार शुद्धो सत्वशुद्धी, सत्वशुद्धो ध्रुवा स्मृतिः, स्मृतिर्लब्धे सर्व ग्रंथीनां विप्रमोक्षः. म्हणजे यज्ञ केल्याने मनुष्याचा आहार शुद्ध होतो आणि शुद्ध आहार ग्रहण केल्याने त्याचे जीवन शुद्ध बनते. आणि ही जीवन शुद्धीमुळे स्मृतीमधील अतिसूक्ष्म ऊतींचे शुद्धीकरण होते. आणि जेव्हा स्मृती शुद्ध होते, तेव्हा मनुष्य मोक्ष मार्गाबद्दल विचार करू शकतो. आणि या सर्वांची परिणिती काय होते, की वर्तमान समाजासाठी अत्यावश्यक असणाऱ्या कृष्ण भावनेमध्ये त्याचा प्रयास होतो. अशा प्रकारे इथे तुम्ही स्क्रीनवर पाहत आहेत, की हे जे फलाहार आहे, दुधाचा आहार आहे, त्याप्रमाणे इथे सर्व जो सात्विक आहार म्हणजे आहार शुद्धी, तर हा सुद्धा यज्ञ केल्याने मनुष्याचा जो आहार आहे, तो शुद्ध सांगितलेला आहे. आता मुळात विहित कर्म काय आहेत बरं? त्यासाठी आपण पुढच्या स्क्रीनवरती जाऊया. भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापांतून मुक्त होतात कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेलं अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगांकरता भोजन बनवतात ते केवळ पापच भक्षण करतात. म्हणजे इतका महत्वाचा हा इथे हे सांगून दिलेला आहे कशा प्रकारे हा जो साधक आहे हा डिवोटी आहे तो भगवंतांना अतिशय समर्पण भावाने जे काही तो नैवेद्यम वगैरे सर्व अर्पण करून ते यज्ञ जे केलं आहे तर ते तो प्रसादम म्हणून अन्न ग्रहण करतो. म्हणजे आपण जिथे काही कुठेही असो पण असं जरुरी नाही की तुम्ही मंदिरातच जाऊन हे रोज तुम्ही ही सेवा करणं आवश्यक आहे. तुम्ही ज्या ठिकाणी असाल तिथे तुम्ही भगवंतांचा विग्रह स्मरण केलं. भलेही तुम्ही प्रवासात असा किंवा कुठे कोणाच्या अ, काय कार्यक्रमांमध्ये वगैरे असाल, तर तिथे तुम्ही हे भगवंतांना स्मरण करून हे अन्न ग्रहण करणं म्हणजे सर्वप्रथम हे यज्ञाला अर्पण केलेलं, असा इथे हा महत्वाचा संदेश आपल्याला सदैव ही जागृती अत्यंत आवश्यक आहे, कारण हे यज्ञ कर्म आहे.
आणि सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात. ते पावसापासून आता आपण जे स्क्रीनवर पाहिलं, की जे पावसापासून उत्पन्न होतं. मग पाऊस यज्ञापासून काय उत्पन्न होतं आणि यज्ञ विहित कर्मांपासून होतो. आता आपण जे पाहणार आहोत, आता इथे स्क्रीनवर दाखवलंय इथे वरती पण सगळे देवी देवता आहेत, भगवंतांचा विग्रह आहे आणि खाली हे कसे साधक आहेत, की हे अखंड कृष्ण भावनेमध्ये आहेत आणि त्याच्यावरती त्यांनी विहित कर्म विहित कर्म म्हणजे काय बरं? तर निष्काम भावाने केले जाणारे लौकिक आणि शास्त्रीय हे सर्व विहित कर्म आहे. आता गीतेमध्ये त्या कर्माचं नाव काय सांगून दिलं आहे? यज्ञ. की जसं बघा, ब्रह्मचारीसाठी आपण अग्निहोत्र करणं यज्ञ आहे. स्त्रियांसाठी स्वयंपाक करणं यज्ञ आहे. पण रोज आपल्या घरच्यांसाठी जे काही स्वयंपाक बनवतो, जे काही जेवण बनवतो, तर तो पण काय आहे? एक यज्ञ आहे. आणि आयुर्वेदाचे जे जाणकार आहेत, जे वैद्य आहेत, ते केवळ लोकांच्या हितांसाठी वैद्य कर्म औषध बनवतात. तर हा त्यांचा यज्ञ आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी शाळेमध्ये जसे शालेय विद्यार्थी आहेत, जसे आपण देखील बघा आता गीता वर्गामध्ये आपण जॉइन करून काय करत आहोत? अध्ययन करत आहोत, चिंतन करत आहोत, मनन करत आहोत आणि हे सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, की भगवंतांनी आपल्याला याच्यामधनं काय उपदेश केला आहे? आपल्यासाठी योग्य काय सांगून ठेवलं आहे? आणि हा सुद्धा काय आहे? यज्ञच आहे आणि म्हणूनच सर्वव्यापी असूनही भगवंत विशेष रूपाने यज्ञात म्हणजे कर्तव्य कर्मांमध्ये नित्य विद्यमान असतात. आणि म्हणून इथे यज्ञै संकीर्तनम प्रायी रिजंती ही सुमेधसः. श्रीमद भागवतामधील हा 11वा स्कंद 5वा अध्याय आणि 32वा श्लोक मध्ये इथे सांगून दिलेला आहे. की त्याप्रमाणे जे आपण आता जी कीर्तन सेवेमध्ये म्हणतो की जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद, ही जी आपण कीर्तन सेवा जेव्हा घेतो तेव्हा आपण हे जो यज्ञ करतो आहे म्हणजे कीर्तन यामध्ये सुद्धा भगवंत आहेतच आहे. तर ते कसे आहेत? निष्काम भावाने. आणि म्हणून आपल्याला परमात्म प्राप्तीची इच्छा असणारे जे मनुष्य आहे, साधक आहे, भक्तगण आहे, हरे कृष्ण, तर आपल्या कर्तव्य कर्मांद्वारा भगवंताला सुगमतेने प्राप्त करू शकतात. आता हा श्लोक पाहिला तर याच्यामधला हा जो हरे कृष्णाचा महामंत्र आहे, तर चैतन्य महाप्रभू जे आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत, तर हे साक्षात श्रीकृष्णाचा भगवंतांचा अवतार आहे आणि यांचं आपण नित्य स्मरण करतो, आपण नित्य प्रार्थना घेतो आणि या कलियुगातून म्हणजे भवसागरातून जर तरुण जायचं आहे, तर नामस्मरणाशिवाय कुठलाही तरणोपाय नाही. कुठलाच मार्ग नाही आणि म्हणून काय आहे? ज्ञानाम जप यज्ञस्मी हा उपदेश आपल्याला करून दिलेला आहे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हा आपण जेव्हा यज्ञ जप करतो तेव्हा आरंभी आपण मंत्र म्हणतो आणि मग हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, असा हे स्क्रीनवर ज्या पद्धतीने दाखवलं आहे अशी ही आपण जपाची माळ काल आपण त्यावरती बोललेलो होतो. तर त्या पद्धतीने आपण हे यज्ञानाम जप यज्ञस्मी हे असा यज्ञ आपण करू शकतो. आणि त्यासाठी म्हणून कर्मफलांवर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केलं पाहिजे. कारण काय आहे तर अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला भगवंताची प्राप्ती होते. साक्षात जे आपल्याला दाखवलेलं आहे, प्रभुपादांनी जे दाखवून दिलेलं आहे, आता इथे सुद्धा सर्व डिवोटीज कसे त्यांच्या समोर सगळी ही सेवा म्हणजे जी श्रवण भक्ती चाललेली आहे, मग ते भागवतम असेल, गीतोपदेश असेल, तर त्याच्यामधून त्यांनी हे सगळं कर्मफलांवर आसक्ती ठेवू नका. कर्तव्य कर्म करत राहा म्हणून कर्माचं व्यवस्थित आचरण करण्यासाठी काय केलं पाहिजे की कर्मकांडापासून कर्मयोगापर्यंत जाण्यासाठी साधन इथे भगवंत सांगून देतात की आसक्ती रहित केलं जाणाऱ्या कर्मामध्ये परमात्म तत्वाचा अनुभव येतो. आणि म्हणून मी माझं स्वतःपुरता असा विचार करायचाच नाही. तर त्याच्यामध्ये काय विचार करणं आवश्यक आहे की व्यापक विचार अतिशय आवश्यक आहे आणि त्याच्यामधून भगवंतांची प्राप्ती ही होतेच होते.
आणि त्यामुळे मग कर्मयोगाचं पालन करण्यासाठी जे आदर्श कोण आहेत बरं? तर त्यासाठी एक आदर्श व्हा. मग आता भगवंत काय सांगतात, की "यद् यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः, स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते." म्हणजे श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. आपल्या अनुसरणीय कृत्यांनी ती जे जे आदर्श घालून देते, त्यानुसार सारे जग कार्य करते. अतिशय महत्वाचा हा श्लोक आहे, की आदर्श कोणाला मानायचं. कारण आपण बऱ्याच जणांना फॉलो करतो. आजकाल तांत्रिक युगामध्ये फॉलो करण्याची पद्धत खूप आहे. त्यासाठी हे उदाहरण दिलेलं आहे. पण हरे कृष्ण. पण मुळात इथे भगवंतांनी सांगून दिलेलं आहे, की श्रेष्ठ व्यक्ती मग कोण आहे बरं? आता इथे तुम्ही स्क्रीनवर बघत आहात, की कसं हा जो पक्षी आहे, काय बदक वगैरे जे आहे, तर मग तो कशा पद्धतीने त्याला त्याला म्हणजे तो त्यांचा पालक आहे, तर त्या पद्धतीने ते त्यांना हे करत आहे. त्याच्या मागे-मागे जे सगळे आदर्श म्हणून त्याच्या मागे जात आहे. तर मग हे कर्मयोगाचं पालन करून आदर्श होण्यासाठी जे आवश्यक आहे, तर तिथे भगवंत काय सांगतात, की श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतात त्याप्रमाणेच इतर लोकही आचरण करतात. म्हणजे बघा एक सोपं उदाहरण देते, की आता आपण आपल्या घरात पाहतो बघा, की घरातील वडीलधाऱ्या व्यक्ती आहेत, की ते जसं आचरण करतात तसंच आचरण लहान मुलं देखील करत असतात. म्हणजे आता घरातील मोठ्या व्यक्तींनी संस्कारित जीवन जर व्यतीत केलं, तर घरातील मुलं आपोआप सुसंस्कारी होतात. तर मग अ, तर एखादं उदाहरण म्हणजे बघा, की घरात आलेल्या एखाद्या व्यक्तीला जर भेटायचं टाळायचं असेल एखाद्या वडिलांना, तर ते वडील काय करतात, ते लहान आपल्या मुलाला सांगतात, की "जा अ, मी घरात नाहीये असं सांग आणि त्यांना काही घरात येऊ देऊ नको." तर मग मुळात याच्यामध्ये ते घरात नाही असं खोटं बोलायला सांगतात आणि अशा वेळी काय होतं, तर खोटं बोलणं ही अतिशय सर्वसामान्य आणि योग्य गोष्ट आहे. अशा प्रकारचे संस्कार तो मुलगा ग्रहण करतो. कारण तो लहान असतो आणि तो आचरण कोणाचं करतो आहे? वडिलांचं. पण त्या उलट जर घरातील व्यक्ती रोज संध्याकाळी देवापुढे श्लोक म्हणत असेल किंवा समाजसेवा करत असेल किंवा मुलांवरही तसेच संस्कार होतात. आणि आई-वडील जर रोज घर झाडून पुसून स्वच्छ ठेवत असतील, तर तसं करण्याबद्दल मुलांना आपल्याला वेगळं सांगावं लागतं का? नाही. तर ते वेगळं काही सांगायची गरज पडतच नाही. ते आई-वडिलांनाच पाहून तसे-तसे संस्कार अ, ग्रहण करतात, आत्मसात करतात आणि अशा प्रकारे श्रेष्ठ व्यक्तीचं आचरण सर्वसामान्यांसाठी प्रमाण ठरतं. म्हणून आपल्या सर्वांसाठी भगवद्गीता आचरणात आणण्यासाठी काय प्रात्यक्षिक करावी लागेल, हे या श्लोकापासून आपल्याला समजतं. कारण भगवद्गीता काय आहे? योगशास्त्र आहे आणि हे काय आहे? अनुभूतीचं शास्त्र आहे. काल ज्याप्रमाणे आपण चर्चा केली, की स्वतःलाच स्वतःचा अनुभव हा येतच असतो. त्याच्यासाठी आपणच स्वतः प्रयत्न करावे लागतात. आणि त्यामुळे आपण रोज जे 1.5 तासमध्ये जे अध्ययन करत आहोत, जे चिंतन करत आहोत, त्यामधनं आपण स्वतःमधला हा बदल निश्चितपणे घडवू शकतो. आणि त्यामधून मिळणाऱ्या या आनंदाची, अनुभवाची अनुभूती म्हणजे अध्ययन करणाऱ्याला निश्चितच प्राप्त होतेच होते. अशा प्रकारे या श्लोकाचं महत्त्व आहे. आता काल हा आपण बघितलेला, की घराणेशाहीचा नाश, की इथे काल भगवंतांनी सांगून दिलं होतं, की जेव्हा असमंजस म्हणजे अर्जुनाला तेव्हा समजत नाही, तर तेव्हा भगवंत स्वतःचं उदाहरण देतात. आपण हे काल पाहिलं, की "मी जर नियतकर्म केलं नाही, तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणीमात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईल." आणि त्यामुळे इथे भगवंतांनी सांगून दिलं आहे, की जर भगवंतांनी, संत महापुरुषांनी कर्तव्य कर्म केली नाहीत, तर मनुष्य सुद्धा कर्तव्य कर्म करणार नाही. तसं आता आपण श्रेष्ठांचं आचरण पाहिलं. तसं भगवंतांनी सांगितलं आहे, की मी संत किंवा सद्गुरू यांना सुद्धा ती कर्तव्य कर्म योग्य, उचित कर्तव्य कर्म करावीच लागतात. आणि कालच्या वर्गात आपण याच चित्राच्या आधारे सर्वांनी जाणून घेतलं, की बघा भगवंतांनी कसा गोवर्धन पर्वत उचलून धरला आणि याविषयी अनुकरण करता येणं नाही. पण असं म्हणू शकतो का, की नाही मी पण असा गोवर्धन पर्वत उचलू शकेल. तर हे अनुकरण करता येतं का? नाही.
पण कुठेतरी या उपदेशाचं अनुसरण जो बोध आहे, तर तो घेऊन तसं श्रेष्ठ, उच्च आणि उत्तम असं विहित कर्म जे आपल्याला सांगून दिलेलं आहे, की जी कर्तव्य कर्म आहेत, ती आपण नक्कीच आपण ती पार पाडायला हवी आणि या साधकाला म्हणजे या क्रियेला आपण महत्त्व आता ही जी क्रिया आहे, ती भगवंतांनी केली, तर ती सर्वांच्या जीवांसाठी कारण भगवंत सर्व जगताचे पालनकर्ता आहेत. तर हे आपण महत्त्व या क्रियेला न देता आपल्या विवेकाला महत्त्व द्यायला पाहिजे. म्हणजे आपण देखील असं उच्चतम कार्य अनेक छोट्या-छोट्या गोष्टींमधून खूप काही असं नाही, की खूप काही मोठं काही कार्य करायचं आहे. पण छोटे-छोटे आणि त्यामध्ये भगवंतांचं अधिष्ठान, त्यांना स्मरून केलेलं कार्य, त्याच्यासाठी इथे भगवंतांनी हे नियतकर्माचं उदाहरण देऊन दिलं आहे. आता नियतकर्मांच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्यांचं मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबवण्यास प्रेरित करू नये. या उलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना म्हणजे कृष्ण भावनेच्या यथावकाश विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यांमध्ये युक्त करावं. आता नियतकर्म आपण आता पाहिली. काय-काय आहे, कशा पद्धतीने आहे. पण इथे जेव्हा सांगून दिलेलं आहे, की नियतकर्मांच्या फलामध्ये जे आसक्त आहेत, असे कोण आहेत? तर अज्ञानी आणि मग त्यांचं मन विचलित त्यांना ते ठीक आहे, काही त्यांचे कर्म आहेत, तर त्यांना ते कर्म थांबवून त्यांना त्यामधनं सांगू नये, की काय तू, कसा तुझं कर्म आहे. तर मग अशा पद्धतीने न सांगता त्यांना हरे कृष्ण. मुळामध्ये की विद्वानांनी सर्वांच्या हिताचा भाव ठेवून आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार शास्त्रविहित शुभ कर्मांचे आचरण करीत राहायला हवे. म्हणजे बुद्धिभेद करू नये. आता बुद्धिभेद म्हणजे काय बरं? कोणाला काही खाली खेचू नये. एखाद्याचं काम लहान असेल, मोठं असेल, तर त्यामध्ये आपण असं म्हणू नये, की काय तुझं कर्म आहे. उलट त्याच्या ज्या छोट्याशा कर्मामध्ये आता इथे बघा एक स्लाइडमध्ये तुम्हाला दिसत आहे का? एक नारळाचं झाड आहे. त्याच्यावर तो मनुष्य कशा पद्धतीने चढून ते नारळ तोडण्याचा प्रयत्न करतोय. पुढे एक शेतीमध्ये ती नांगरणी पेरणी आहे. पुढे जाऊन इकडे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, की कशा पद्धतीने हे कुंभाराचं काम करत आहे. इथे हा जो आहे तो या पशुची अ, निगराणी, राखणी करत आहे. अशा प्रकारचे विविध कर्म आहेत. पण हे ज्याच्या त्याच्या वर्णाश्रमानुसार आहे. आता याचं नारळ तोडण्याचं काम ही त्याची जरी आपल्या दृष्टीने त्याला ते अ, लहान असेल किंवा त्याच्यामध्ये काही त्याला हे नसेल त्याची आपल्याला त्याबद्दल काही हे म्हणजे छोटंसं काही जे काही असेल, तर आपल्याला त्यामधनं वाटत असेल, पण तसं न वाटू देता आपण त्याला ते प्रोत्साहनच देणं आवश्यक आहे. कारण त्याच्याद्वारा विहित कर्म आपण करून घ्यायला हवं. आता बघा इस्कॉनच्या या उपक्रमात आपण सर्व जे साधक म्हणजे जोडले गेलेलो आहोत, तर खरोखर म्हणजे भगवंत कृपेने आपल्या सर्वांना देखील ही जाणीव आहे, की आपण म्हणजे जेव्हा बघा पहिल्या दिवशी जो संकल्प केलेला आहे, तर ते आपलं काय आहे? विहित कर्म आहे. म्हणजे 18 दिवसात आपण हे निश्चितच पार करणार आहोत. आणि मध्येच आपण हे सोडून जाणार नाही. कितीही भलेही अत्यंत गूढ म्हणजे बऱ्याच जणांना हे माहीत नाहीये, की या श्लोकांमधनं बरेचशा अर्थांचा बोध होणार नाही किंवा शास्त्र काय आहे, भगवंतांना काय सांगायचं आहे, असे बरेच प्रश्न निर्माण होतील. कारण आपण लगेचच आपण 1-1.5 तासामध्ये आपण अखंड एका अध्यायाबद्दल, की चला एक अध्याय वाचन, पठण केलं, स्लाईड वाचल्या, अनुवाद वाचले, जे काही चिंतन, उपदेश आपण ऐकला, त्याच्यामधनं आपल्याला बोध होणं शक्यच नाही. पण जे काही श्रेष्ठतम, उच्चतम जे काही सांगून दिलेलं आहे, तो भाव जरी आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, तर ह्याच्यामधून काय होणार आहे? आपल्या मनातील श्रद्धा आणि विश्वास या मोठ्या साधनांचा आपल्याला आधार होईल आणि ज्याद्वारा आपण उपस्थित जे सर्वजण आहोत, ते अशा पवित्र अशा या कृष्ण भावनेचा लाभ आपल्याला निश्चितपणे होणारच आहे. काहींना जलद होणार आहे, कारण काहींनी बऱ्याचदा याचा पठण-पाठण अभ्यास केलेला असतो. काहींनी अनेक परीक्षा दिलेल्या असतात. पण काही जण अगदीच नवीन असतात, की त्यांना सर्व अध्यायांचा एवढा अभ्यास होणं ही आत्ता संधी लाभलेली आहे आणि त्याचा लाभ म्हणजे आपल्याला तो निश्चितपणे होतोच होतो. अशा प्रकारे आपलं जे नियतकर्म आहे, जे आपल्याला इस्कॉनच्या द्वारा इथे प्राप्त झालं आहे आणि त्याच्यामुळे आपण हे 18 दिवसात हा नक्कीच प्रयास करत आहोत.
त्याच्यामुळे हे नियत कर्म इथे भगवंतांनी आपल्याला सांगून दिलेलं आहे. आता याच्यासाठी मिथ्या अहंकार म्हणजे मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच काय म्हणतो, कर्माचा कर्ता समजतो. पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्म केली जातात. आता बऱ्याच वेळा ह्याच्यामध्ये ज्ञानी आणि अज्ञानी काय अंतर आहे बरं? तर मुळात ज्याप्रमाणे बघा, समुद्र वाचून लाटेचं म्हणजे स्वतःचं असं काही अस्तित्व असतं का? आता लाट वेगळी आणि समुद्र वेगळा असं आपण कधी म्हणू शकू का? नाही. तर त्याचप्रमाणे या संसार वाचून म्हणजे शरीराचं स्वतःचं कोणतंच अस्तित्व नाही. आता तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहेत. तर हे वरती ज्या दोऱ्या बांधलेल्या आहेत आणि खाली जे मनुष्य आहे, ज्या कर्म, क्रिया करत आहे, तर त्यांना ते काय वाटत आहे, की मी करत आहे. पण वास्तविक कोण करत आहे? तर प्रकृतीचे हे 3 गुण आहेत. ते कोणते आहेत? सत्व, रज, तम. हे आपण त्रिगुणांचा अभ्यास पुढील अध्यायांमध्ये नक्कीच विस्ताराने पाहणार आहोत. पण आता इथे अहंकाराने मोहित झालेला मनुष्य म्हणजे तो काय म्हणत आहे? काय म्हणत आहे, की आपला म्हणजे तो देहालाच मी मानत आहे. त्याला जो अहंकार आहे याच्या म्हणजे त्याच्या ठिकाणी अनेक प्रकारच्या कामना उत्पन्न होऊ लागतात, की मी म्हणजे काय आहे? जसं मी म्हणजे देह आहे, तर तो स्वतःला मी मानतो. मग त्याला एक नाव येतं. मग त्याचं काहीतरी कर्तृत्व व्यावहारिक दृष्टीने व्यावहारिक दृष्टीने तो त्यामध्ये लिप्त व्हायला लागतो आणि असं समजतो, की मला स्त्री, पुत्र, धन मिळावं, लोकांनी मला चांगलं समजावं, माझा मान-सन्मान व्हावा, लोकेशना प्राप्त व्हावी, इतरांनी माझ्या म्हणण्याप्रमाणे वागावं, वगैरे, वगैरे. त्याची ती यादीच संपत नाही. कारण त्याच्यामध्ये काय असतो? अहंभाव. तो शरीराला मी मानतो आणि मुळात त्याचं इकडे लक्षच जात नाही, की शरीराला आपलं स्वरूप मानल्याने हा मी अगोदरच बांधला गेला आहे. आणि अशा कामना करून ते बंधन त्याला अधिक अधिक वाढतं आणि तो काय करतो मग स्वतःला भयंकर संकटांमध्ये लोटतच असतो. आणि अशा प्रकारे त्याला जो मिथ्या अहंकार इथे आहे, तो भगवंतांनी आपल्याला सांगून दिला आहे. आणि मग आता इथे परत अर्जुनाला प्रश्न पडलेला आहे, की अर्जुन इथे म्हणतोय, की अर्जुन म्हणाला, "हे वृष्णी वंशजा, कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जणू काय बळेच पापकर्म करण्यास प्रेरित होतो?" म्हणजे जो आता आपण बघितला, की हे सर्व जे अहंकाराने मोहित झालेला, मी, माझं, मला, माझ्याकडून, माझ्याद्वारा किंवा माझ्यासाठी. तर हा जो मीपणा आहे, तर आता इथे हे सर्व जाणून घेतल्यानंतर अर्जुन काय प्रश्न विचारतो, की विचारवंत जो मनुष्य आहे, तर तो स्वतः काही मुळात तो काही पाप कर्म करू इच्छित नाही. त्याची काही इच्छा तर नसते. पण कोणी दुसराच त्याला जबरदस्तीने या पापामध्ये प्रवृत्त करतो, प्रेरित करतो. तर हा दुसरा कोण आहे बरं? तर इथे भगवंतांना हा प्रश्न अर्जुनाने केलेला आहे. आणि या श्लोकाचं उत्तर भगवंत सांगून देतात. अतिशय महत्वाचा हा श्लोक आहे. "धूमेनाव्रियते वह्निर्यथादर्शो मलेन च, यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम्." अनुवाद आहे, ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ वेष्टीला जातो, त्याचप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादिला जातो. म्हणजे इथे भगवंतांनी सांगितलंय, जेव्हा अर्जुन विचारतो, की जेव्हा एखादा विवेकी मनुष्य स्वतः काही तो पाप करण्याची इच्छा तर करत नाही, पण मग हे कोण करतं बरं? तर मग इथे सांगितलं उदाहरण देतात भगवंत. इथे बघा तुम्हाला स्लाइडमधनं दिसत आहे, की या आरशावरती कसा धूळ आहे. धुराने हा अग्नी तो दिसतोय का? वारेने हा जो गर्भ वेष्टन त्याचं झालेला आहे. तर मुळात बघा भगवंत काय सांगून देत आहेत, की सांसारिक वस्तूचं महत्त्व जसं-जसं कमी होईल, तसं-तसं भगवंतांचं महत्त्व साधकाच्या अंतःकरणात वाढेल. पण सांसारिक वस्तूचं महत्त्व संपूर्णपणे नष्ट झाल्यावरच भगवंताचा अनुभव येईल आणि कामनेचा सर्व थैव नाश होईलच. पण येथोल गर्भ. आता पहा किती सुंदर पद्धतीने इथे उलगडून सांगितलं आहे, की आरशावर जे धूळ बसल्याने त्यामध्ये आपला चेहरा दिसतो का? आपण देखील आता कुठे बाहेर गावी गेलो किंवा महिनाभर ती आपली घरात काहीच नसेल, आपण नसलो तिथे, तर त्या आरशावर धूळ जमा झालेली असते. त्याच्यावरनं आपण डायरेक्ट समोर गेलो तर आपल्याला आपला चेहरा दिसेल का? नाही दिसणार.
त्यामध्ये पण मुळात आपल्याला ज्ञान काय आहे, की तो आरसा आहे. एवढं तर आपल्याला इथे समजतं. इथे स्क्रीनवर ज्याप्रमाणे दिसतंय, त्याचप्रमाणे धुराने अग्नी आणि वारेने गर्भ झाकला जातो. त्याचप्रमाणे कामनेचा जो वेग असतो, त्याची तीव्रता जर वाढली, तर मी साधक आहे, माझं हे कर्तव्य आहे आणि हे अकर्तव्य आहे, याचं काय ज्ञान राहत नाही, जाणीव राहत नाही. कारण अंतःकरणात नाशवान वस्तूंचं महत्त्व इतकं जास्त प्रमाणात वाढतं, की मनुष्य त्याच वस्तूंचा भोग, संग्रह याची कामना, ते चिंतन सतत करतो आणि बघा कामना जशी-जशी वाढते, तसं-तसं त्याचं पतन व्हायला सुरुवात होते. आणि म्हणून इथे हे भगवंतांनी कारण सांगून दिलेलं आहे, की कामना म्हणजे त्या कामनांचा जो अतिशय प्रमाणात म्हणजे नाशवान मुळात त्याला हे ज्ञान आहे, की मी कोण आहे बरं? तर मी साधक आहे. माझं काय कर्तव्य आहे? तर मग मुळात ही जाणीव तो अज्ञानामुळे म्हणजे ज्याप्रमाणे इथे दाखवलंय, की धुळीमुळे हा आरसा झाकला गेला आहे. वाऱ्याने हे गर्भ आणि धुळीने हा जो अग्नी तो धूसर झालेला आहे. त्याप्रमाणे हा ज्ञानी अज्ञानी होऊन त्याच्यामुळे तो ते पाप करण्यास प्रवृत्त होतो. आणि म्हणून तर जे आपण बघितलं, की ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा, वाऱ्याने गर्भ, त्याचप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादिला जातो. आता म्हणून आहे भरतर्षभ अर्जुन इंद्रियाचे नियमन करून पापाच्या या महान प्रतीकाचा म्हणजे काम प्रारंभीच निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा तू काय कर वध कर. आता या श्लोकामध्ये भगवंत काय सांगत आहेत, की भगवंत आपल्याला कामाला मारण्याची पद्धत सांगून मारण्याविषयीची आज्ञाच देत आहे. म्हणजे हा कामाला तू म्हणजे मारूनच टाक, त्याचा वधच कर. तर तस्मात म्हणजे काय? तेव्हा. तर तेव्हा हे अर्जुना भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याच सर्वांना सांगत आहे, की तू इंद्रियांना नियंत्रित करायला शिक. आता आत्मसंयम कर म्हणजे अष्टांग योगाची सुरुवात यम-नियमाने आहे. आता आपण ते पुढील भागात आत्मसंयम योग जेव्हा येणार, तेव्हा ते आपण पाहणारच आहे. तर आपण स्वतःला अनुशासित करायला हवं म्हणजे एक डिसिप्लिन हवा. तर आपल्या संस्कृतीमध्ये अनेक प्रकारची व्रत सांगितलेली आहे, जी आपण पाहतो. ती करतो देखील आणि त्यामुळे आपण स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो. तर बघा, एकादशीचं व्रत आहे. एकादशीच्या दिवशी आपण काय करतो? केवळ फलाहार घेतो आणि बाकी काही समोर आलं तरी आपण ते घेत नाही, ग्रहण करत नाही. अशा प्रकारे हे नियंत्रण, हे डिसिप्लिन जे शास्त्रामध्ये सांगून दिलेलं आहे. अशा प्रकारे इंद्रियांना कुठेतरी संयम इंद्रियांवर संयम ठेवणं, त्या विषयांचा कंट्रोल करणं, त्यासाठी ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणारे या पापी कामाला तू बळेच मारून टाक, असं इथे भगवंत सांगत आहे. आणि त्यासाठी पुढील श्लोकामध्ये भगवंत काय सांगतात? इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्यः परं मनः मनसास्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः. अर्थात कार्य करणारी इंद्रिये जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत. मन इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि मनापेक्षाही श्रेष्ठ काय? तर तो आत्मा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणजे शरीर कसं आहे? ते स्थूल आहे, जड आहे. आणि त्यात सर्वात शक्तिमान, महत्त्वपूर्ण काय आहेत? तर इंद्रिय आहेत. आता तुम्हाला हे खालती स्क्रीनवरती संपूर्णपणे हे दिसेल. बघा इथे मन, बुद्धी, आत्मा, इंद्रिय ही जी घोड्यांच्या याच्यात लगाम आहे ते मनावर आहे आणि जी बुद्धीने लगाम धरून ठेवलेला आहे आणि त्याच्या मागे कोण आहे? आत्मा आहे. आता ही जे इंद्रियांचा विषय आहे, तर इथे काय सांगून ठेवलं आहे बरं? तर शक्तिमान आणि महत्त्वपूर्ण इंद्रिय आहेत. पण या इंद्रियांपेक्षा देखील काय आहे? सूक्ष्म मन आहे, जे इथे लगाम धरून ठेवलेलं आहे. आणि मनाने निश्चय केला तर ही इंद्रिय ती गोष्ट करत नाहीत. मनापेक्षाही काय श्रेष्ठ आहे? बुद्धी, जी मागे आहे दाखवलेली. आणि विवेकाने म्हणजे अतिशय बुद्धीने, विवेकाने जो मनुष्य मनाला आणि पर्यायाने इंद्रियांना रोखू शकतो, तर तो या पलीकडे जाऊन बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ कोण आहे? तर तो मागे बसलेला आत्मा आहे. आणि अशा प्रकारे बुद्धीहून परे म्हणजे अर्थात कोण? सूक्ष्म, बलवान, श्रेष्ठ असा आत्मा
म्हणजे आत्मा म्हणजे कोण आहे? तो तू आहे हे तू जाणून घे असं भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. आणि अशा आत्म्याला परमात्म्यात लावायला हवं. म्हणून हे अर्जुना तू महाबाहू आहेस आणि या कामरूपी शत्रूला जिंकणं अतिशय कठीण आहे. पण इथे भगवंत त्याला महाबाहू सांगतात कारण त्याला स्वतःची बुद्धी परमात्म्यामध्ये लावून या कामरूपी शत्रूवर विजय मिळवण्याचा संदेश देत आहे. आणि जीवनामध्ये हा उपदेश आपल्याला अतिशय महत्वपूर्ण आहे, की पहा म्हणजे आपल्या मनातही एखादी कामना आली तर आपण काय करायला हवं? आपल्या आराध्य देवतेचं स्मरण करावे आणि आपल्या मनातून आपोआप ती कामना निघून जातेच. हे संतांचे वचन आहेत, ते अनुभवाच्या आधारे आहेत. त्याच्यामुळे हे आपण तसाच प्रयास करायला हवा, की आपण देखील म्हणजे आपल्या मनात एखादी कामना जी आपल्याला अतिशय त्रास देते किंवा जी आपण एखाद्याला जर आजकाल खूप जिकडे-तिकडे बघतो आपण, की बरेच जणांमध्ये डायबिटीज, शुगर वगैरे असे प्रकार असतात, की त्यांना सुद्धा ते ती जाणीव तर असते, पण इंद्रिय ते काही कंट्रोल करू देत नाहीत. एखाद्या कार्यक्रमात किंवा घरी काही उत्सव असेल, प्रसंग असतील, काही सण असेल, तर तेव्हा ते स्वतःवरती म्हणजे इंद्रियांवरती कंट्रोल करू शकत नाही. स्वतःला संयमित करू शकत नाही आणि मग त्याच्यामधून त्यांना ते त्यांचा तो आजार बळावतो, जास्त प्रमाणात वाढतो आणि म्हणून काय करायला हवं, तर ती कामनेचं स्वरूप अगदी कमी-कमी प्रमाणात करत एकदम तर ती कामना किंवा ती इच्छा ते आपण पूर्णतः काढणं, तर त्यासाठी ते शक्यच नाही. पण आपण प्रयत्नाने निश्चित ही जाणीव ठेवणं आणि त्यासाठी आपल्या देवतेचं स्मरण करून आपल्या मनातून ती कामना हळू नक्कीच कमी होते. आणि म्हणूनच आपण सगुण रूपात भगवंतांचं चिंतन नेहमीच करतो. म्हणजे काय? तर भगवंतांचं चिंतन केलं, तर तो कामरूपी शत्रू समाप्त होतोच होतो. आता आपली बुद्धी परमात्म्यात लागल्याने प्रत्याहार होऊन मनामध्ये चुकीचे विचार येणार नाहीत. काल कोणीतरी प्रश्न केला होता, की मनामध्ये जर काही विचार आले, तर तेव्हा काय करावं? तर अशा प्रकारे आपण कामनांवर कसा विजय मिळवावा, इंद्रियांचं नियंत्रण कसं करावं, हे आपल्याला या श्लोकांमधून भगवंतांनी इथे सांगितलेलं आहे. आणि अंतर्यामी म्हणजे मज परमात्म्यामध्ये ज्याने पाहिलेलं आहे, गुंतलेला आहे, जो चित्ताने सर्व कर्म भगवंतांना अर्पण करतो, अशा ममता, क्रोधरहित होऊन भगवंतांनी अर्जुनाला सांगून दिलं आहे, की तू या सर्व आशा, ममता हे सर्व सोडून फक्त आणि फक्त भगवंतामध्ये हे चित्त, हे कर्म एकरूप होऊन तू युद्धाला उभा राहा. आणि हा कामनांवर विजय मिळवण्याचा राजमार्ग आहे. तर सकाळी उठून आपण रात्रीपर्यंत जी काही कर्म होतील, ती सर्व कालच मी सांगून दिलेलं, की सर्व कर्म ही भगवंतांसाठी अर्पण करायची. रात्री झोपताना देखील आपण ही सर्व कर्म कृष्णार्पणमस्तु जे काही आपले आराध्य आहेत आणि त्यांना आपण ते अर्पण करणं, आपल्या पूजाघरात जाऊन सांगणं. मग ते काही जे वाईट आहे, जे चांगलं आहे, आपण कोणाचं मन दुखावलं आहे, कोणी आपलं मन दुखावलं आहे, त्याबद्दल आपण काही त्याचे दोष पाहिले असतील किंवा आपण कोणाबद्दल त्याची निंदा केली असेल किंवा आपली कोणी निंदा केली असेल, त्यामुळे आपण दुःखी असू. या सर्व गोष्टी मुळात या सर्व गोष्टींमध्ये काहीही कारण मी देह आहे या स्तरावरती येतात. पण जर आपण मी आत्मा आहे हे जर मानलं, तर यानं आपल्याला निश्चितपणे समजतं, की ही सर्व कर्म मला लागू होत नाही आणि ही कर्म कशी आहेत, तर भगवंतांना मी अर्पण करत आहे आणि त्यासाठीच मी नियुक्त झालेलो आहो आणि मला ही सेवा आहे, की हा विचार जर मनात आला, तर मुळात काय होतं, मुक्तीचा आनंद मिळतो आणि हाच मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे दुसरं-तिसरं काही नसतं, की आपण सद्गुरूंना जाऊन विचारतो किंवा अनेक प्रवचनांमध्ये ऐकतो, की चला तुम्ही आज एवढं हे झालंय किंवा आज एवढे पारायण झाले, आज ग्रंथांचं वाचन झालं, तुम्हाला मोक्ष मिळाला. तशी एखादी गोळी घेतली आणि एखादा तुमचा आजार, एखादा रोग बरा झाला. अशी मोक्षाची इथे कल्पना, संकल्पना भगवंतांनी सांगून दिलेलीच नाही. अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, की सर्व कर्म, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. म्हणजे सर्व प्रकारची जीवनामध्ये येणारी सकाळपासून जे पण कर्म करतो, ती भगवंत चरणी अर्पण करणं. आणि अशा प्रकारे या तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेला हा जो कर्मयोग आहे, तर तो आचरणात आणण्यासाठी जी काही शक्ती, बुद्धी भगवंत आपल्या सर्वांना देवो. हेच या अध्यायाचं सार आहे.
आणि आजची उपदेश सेवा जी काही आहे, चिंतन सेवा आपण इथे भगवंतांच्या चरणी अर्पण करून आता हे सत्र इथे थांबवूया. आणि इति तृतीयोध्यायः. हरे कृष्ण, हरी बोल. आता मी रेकॉर्डिंग स्टॉप करते, शेअरिंग स्टॉप करते आणि आपली काही प्रश्नोत्तर असतील तर त्याला आपण सुरुवात करूया. हरे कृष्ण, हरी हरे बोल. हरे कृष्ण माताजी. मी पुन्हा हरे बोलत आहे. कृष्ण. आवाज येतोय का?